शिवतीर्थाबाहेर स्वप्नील आपण पाहतोय 2 तासाहून अधिक काळ लोटलेला आहे. अद्यापही शिवतीर्थावर चर्चा सुरू असल्याचं कळतंय. या भेटीनंतर या चर्चेनंतर काही पत्रकार परिषद होऊ शकते का, याचा काही अंदाज लागतोय का? लागवी निश्चितच शक्यता फार कमी आहे. मात्र एकूणच जाता जाता बाईट होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठक अद्यापही गेल्या 1.5 तासांपासून सुरू आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये नक्की काय घडतंय, काय ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं असले. ही तपशील जरी बाहेर येण्यास जरी विलंब होत असला तरी कुठेतरी ही बैठक संपल्यानंतर जेव्हा नेते आपापल्या घरी निघतील तेव्हा कुठेतरी बाईट होईल असं एकंदरीत म्हटलं जातं. माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात येईल असं सांगितलं जातं. मात्र अद्याप पत्रकार परिषदेसंदर्भात कोणतीही वाच्यता या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे. माहिती जी आहे तिथे सुद्धा बाहेर आलेली नाही. मात्र महत्त्वाचं यामध्ये आणखी एक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे काही मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी ठाकरे मनसे या म्हणजे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचं प्राबल्य जे आहे ते काही ठिकाणात कमी अधिक असं पाहायला मिळतं. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत त्यांचं प्राबल्य जास्त असल्याचं पाहायला मिळतं. विशेषतः पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्याची परिस्थिती ही काहीशी वेगळी आहे. त्या ठिकाणी शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेला म्हणावं तसं अगदी स्वप्नीलचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. स्वप्नील, काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे तुमचा आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. आपण पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.